वाडी पुलाजवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान JCBसह चालक राकेश कुमार यादव ढिगाऱ्याखाली गाडल्याची घटना 29 मे रोजी घडली असताना आजतागायत 27 दिवस उलटूनही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रशासन निष्फळ ठरले. मुख्यमंत्र्यांनी 50 लाख रुपये देऊन राकेश यादवची किंमत मोजली का असा सवाल उपस्थित करत मजुराचं शोधकार्य संथगतीनं सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे तसंच राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज पाहणी केली. यावेळी MMRDAचे अभियंता कुणाल शेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांगे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंग सोमवंशी, उपशहर प्रमुख राजू ठाकूर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, संजय दळवी, अमोल हिंगे आदी उपस्थित होते. या घटनेचं शोधकार्य अतिशय संथगतीनं सुरू असल्याचं निदर्शनास आल्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम जोरानं सुरू ठेवाव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तसंच राकेश कुमार यादव यांच्या प्रतीक्षेत वाट पाहत बाहेर उघड्यावर बसलेल्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना धीर दिला. या खड्ड्यामुळे नव्यानं बांधलेला वर्सोवा पूल धोक्यात आलेला असून झालेला खड्डा आणि पुलाच्या पिलर यामधील अंतर फक्त 30 फुटाचं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून खड्डा बुजवावा अशी मागणी यावेळी माजी खासदार राजन विचारे यांनी केली. खासदार राजन विचारे यांनी MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू ठेवा तसंच वाट पाहत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी कंटेनरची व्यवस्था करा अशी मागणी केली. तसंच 50 लाखाची मदत केली असा गाजावाजा करून प्रत्यक्षात मात्र L&T मार्फत 35 लाख रुपये त्यांना मिळालेत. उर्वरित विम्याअंतर्गत 15 लाख रुपये मिळणं अजूनही बाकी आहे, ते तातडीनं मिळवून द्यावेत अशी मागणीही विचारे यांनी यावेळी केली. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुंबईतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानंही शहरातील होर्डिंग धारकांकडून जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पालिका प्रशासनानं 16 बेकायदा फलक आणि वाढीव आकारांच्या फलकांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे मात्र पत्रे काढलेल्या फलकांचे सांगाडे आजही तसेच उभे आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यात हे सांगाडे कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसंच ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त आकारांच्या जाहिरात फलकांचा प्रश्न उभा ठाकलाय. मुंबईतील दुर्घटनेनंतर पालिकेनं शहरातील जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल पालिकेकडे सादर केले. शहरातील जाहिरात फलकांचं सर्वेक्षण करून बेकायदा फलकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आढळून आलेले शहरातील 14 बेकायदा फलक हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनानं केली आहे. ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा 58 फलक मोठ्या आकाराचं असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं. त्यातील 20 फलकांवरील लोखंडी पत्रे काढण्यात आलेत, तर उर्वरित 38 फलकांवरील पत्रे काढण्याची कारवाई सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जाहिरात फलकांच्या सांगाड्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत. ते कधीही कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड आणि ठाणे महानगरपालिका प्रदूषण विभागाच्या वतीनं ही कारवाई सुरू असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सिंगल यूज प्लास्टिक बंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 9.5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकानं आणि आस्थापनांना दिलेल्या भेटीत एकूण 22,000 रुपये, 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.
तर सोमवारी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। तर विविध दुकानं आणि आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। या दोन्ही कारवाईत एकूण 22 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 39,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या प्रदूषण विभागानं दिली आहे। ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समिती अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक बंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजना अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाका ते शेळटाकी येथे तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। परिणामी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेचा काही भाग परिसरात गुरुवारी 27 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी 28 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील। या शटडाऊनच्या कालावधीत दिवा मुंब्राचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीतील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचागाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील। हा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी। पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। आमदार भोंडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि पक्ष संघटन येणाऱ्या काळात मजबूत होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। राज्यात 2 वर्षापूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती। अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत। 2019 साली पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासूनच शिवसैनिक होते। त्यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती। बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शिवसेना कधी शक्ती प्रदर्शन करत नाहीत। वर्षाचे 365 दिवस शिवसेना कार्य करते असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे।
तर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. या विकास कामांसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार भोंडेकर यांचं कौतुक केलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमातच भोंडेकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.